जर तुम्हाला ही तीच तेच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर ठीक आहे फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तवा बेसन। त्याला खानदेशात पिठलं किंवा झुणका असं सुद्धा म्हटलं जातं। बनवायला अगदी सोपं आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी ही रेसिपी आहे। यासाठी मी एक मोठा आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घेतला। त्यानंतर त्याला तेलात मऊसूत होईपर्यंत परतून घेतला। नंतर मी मिरची, जिरं आणि लसणाचं छान असं मिक्सरमधून वाटण काढून घेतलं आणि ते सुद्धा छान असं तेलात परतून घेतलं। आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर याच्यात मी पाणी ॲड केलं आणि त्यानंतर आपलं बेसन पीठ अगदी लागेल असं ॲड करून त्याला फेटून घेतलं। आता बेसन अगदी बनवून तयार आहे। चवीनुसार मीठ घाला आणि वरून कोथिंबीर टाकल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं छान असं झाकून ठेवून द्या। आता पिठल्यासोबत आपण बनवणार आहे फोडणीचं तेल। अगदी सोप्या पद्धतीने तेलात थोडीशी चिमूटभर चटणी आणि चवीनुसार हिंग घाला आणि छान असं कडकडल्यानंतर जे काही आपलं रेडी झालेलं पिठलं आहे त्यावर टाकून द्या। सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।